भाऊ असावा तो तळेकरांसारखा म्हणून आहेत कुणी तळेकर साहेब काय ते गाणं ऐकून घे. त्यांना येऊ दे आधी. काजल चित्रपटातलं गाणे मीना कुमारजी ते साकार केले मेरे भैया मेरे चुन्नर. तळेकर साहेब इकडे या. तळेकरजी उत्तम तळेकर हरी हो. आले आले आले. आताचं जे गाणं आहे ते खास तुमच्यासाठी आहे. उत्तम तळेकर यांच्यासाठी आहे. ऐकायचं आहे. भाऊबी पण मिळाली. वा वा वा. शंभर नोटा सगळ्यांना ते लाखो रुपये करोड रुपये आहेत. हे करोड रुपये कोणाला मिळणार नाही असे हे बसलेत सर्व करोड रुपये. असो आज एवढा छान दिवस आहे आणि मी माझ्या भाग्यवान समाज वर्षासाठी की जुनी कलाकार आपल्या मेघमाला विभूतीताई इथे बसले आणि मेघाताई मला आठवतं की 1971 साली तुमचं मी मंत्री झालो हे नाटक मी साहित्य संघ मंदिरामध्ये व्हायचं होतं आणि
तेव्हा त्याच्यामध्ये तुमचं एक नृत्य होतं आणि बालकराम वरळीकर त्या याच्यामध्ये होते. मला तो आठवतं 56 वर्षानंतर म्हणजे 1971ला मी त्यांचं नृत्य बघितलं साहित्य संगमेश्वरामध्ये आणि त्यानंतर तब्बल 56 वर्षांनी 56 इयर्स गेल्याच महिन्यामध्ये बोरिवलीला स्नेह परिवारचा मेळावा झाला. त्यावेळी त्याचं मी नृत्य बघितलं होतं. असा भाग्यवान कोणी आहे मी एकटा. आणि मला अजून आठवतं की आपण बोलतो नाटकामध्ये ऍडिशन्स घेतात त्याचं एक छान उदाहरण सांगतो. 1971 साली ते नाटक होतं. त्याच वर्षी चित्रपट आला होता. त्याचं नाव होतं मैं सुंदर हूँ. तर त्यामध्ये किशोर कुमारांचं एक गाणं होतं, नच बेबी जान ऍडिशन्स कशा घ्याव्यात. बालकराम वरळीकर मला अजून आठवतं की त्या नृत्य करायच्या आधी त्यांचं काहीतरी तब्येत बरी नाही काहीतरी त्यांचं असतं. त्या नाही म्हणत होत्या पण ते बालकराम होते ते जबरदस्तीने त्यांना नाचायला लावतात असा काहीतरी तो प्रसंग होता. आणि ते ती अगदी गयावया करत असते मला नाही होणार पण तो नाच म्हणजे पुरुषी जो असतो ना अहंकार तो नाही म्हणजे काय नाचलं पाहिजे आणि तो नाच म्हणून सांगतो आणि त्यात अनेक श्रेणी नृत्य करायला घेतात. तर बालकराम हे भूमिकेमध्ये त्यांना अनिच्छेने जबरदस्तीने नृत्य करायला लावतात. त्यांची परिस्थिती नसते काहीतरी अडचण असते आजारी स्थिती मला आठवत नाही पण त्यावेळी बालकराम हातात चाबू बसतो आणि म्हणतात नाच सोड आणि मग त्यावेळी म्हणतात बालकराम नाच मेरे जान पाटा म्हणजे ही ऍडिशन घेतलेली होती. त्यावेळी ते गाणं प्रसिद्ध होतं. ते बालक्रमांचा समय सुचकतेचं मला कौतुक वाटतं आणि 56 वर्षांनी त्यांचा डान्स मी परत बघितला आणि तीच एनर्जी होती काहीही कमी झालेलं व्याप्रमाणे. आता स्वामी रेकॉर्डिंग केलं फक्त दुर्दैवाने काय झालं मिठी असल्यामुळे म्हणून ते झालं नाहीये. सर्व पूर्वी ज्येष्ठ मंडळीने विनंती आहे की ज्यावेळेला बोलत ऐकायला येणार नाही काय कळणार देखील नाही. हे किस्से जे आहेत हे किस्से तुम्हाला माहिती नसतात. एक एक किस्सा ज्यावेळेला उलगडला जातो त्यावेळेला त्याचा आस्वाद घेणं महत्त्वाचं असतं. हो खजिनदार मॅडम खजिनदार काय त्यांनी मेघमाला ताईंबद्दल जे उल्लेख केला त्या काळामध्ये लग्नाची बेडी नाटक चालत होते. किती जणांनी पाहिलं लग्नाची बेडी. त्याच्यामध्ये पद्मा चव्हाण काम करायचा. तिला सौंदर्याचा ॲटंबा म्हटलं जायचं आणि त्या काळामध्ये षण्मुखानंदमध्ये जनता शो लागायचा 1 रुपया 2 रुपये 3 रुपये. सुरुवातीची तिकीट 500 रुपयाचा आपण विचार करतो पिक्चर बघू की नाटक बघू. तो 1 रुपया 2 रुपये 3 रुपये तिकीट हाऊस पोवायचा आणि तरी पैसे मिळायचे. राजा परांजपे राजा गोसावी अशी सगळी मंडळी होती आणि त्या पद्मा चव्हाणचं काही प्रकाराला आजारी पडली होती आणि म्हणून तुला सौंदर्याचा ॲटंबा मंडळाची पद्मा चव्हाण आजारी पडली होती आणि तिच्यावरती मेघमाला ताईंनी काम केलं होतं. म्हणजे पर्यायी ॲटंबा आपल्याकडे आलेले. मध्यंतरी आम्ही जेव्हा आनंदवनामध्ये गेलो होतो मागची पिकनिक गेली होती बरोबर तब्येत नव्हती झेपत नव्हतो तरी हट्टाने आली बरोबर काही करून मला यायचं झालं. आणि तिथे विकास आमटे प्रकाश आमटे यांच्यासमोर तिने नृत्य झालं. आणि त्याचे व्हिडिओ आपल्याकडे आहेत काय नाही आणि तिचं वय 81 आहे. मी 82 आहे. तर या वयात तिने हा पकडण्यास तिने टिकून ठेवणं हा महत्त्वाचा भाग आहे. नाही तर मी वेळ झाला मी म्हातारी झाले त्याला काय अर्थच नाही. वय झालेलं नाही म्हातार पण नाही आपण जवानच आहोत. एकदम मन तरुण असेल ना तर सगळं जवान असेल तर मी आता बघा बैसरून इकडे आलो धडपड 82 वर्षाचा आहे अजून एक पिकनिक घेऊन जातोय. तर हे तुमच्या मनाचा मोठेपणा असायला पाहिजे. त्याच्या मनामध्ये दुसऱ्या फोटो पण काढतो फोटो एक तुमच्या हातात जे खातू मसाल्याच्या पिशव्या आहेत ना त्याच्या जवळ झाला आणि ते फोटो खातू मसाला तुमच्या हातात विषय असेल त्याला सर्वांनी मसाल्यावरती जरा वरती पिशव्यावरती जरा सर्वांनी
सेलिब्रिटींचा पाहिजे ना आमचं ते ओपन करावं पुढं हां हां असं ओपन हां हां चेहरा खाली मजाच नाही केलं आम्ही आधी कमी केले आता नाही व्हायचे जोरदार टाळ्या शलाकासाठी आपली सुपरस्टार ज्येष्ठ नागरिकची शलाका या ठिकाणी आली तिचे या ठिकाणी जोरदार टाळ्याच्या बद्दल स्वागत करा. आता एक दोनच गाडी आमची होती त्यानंतर शलाकाताई वगैरे इतर मंडळींना सुद्धा ठीक आहे. पुढचं गाणं आपले आइये मेहरबान. हावडा बीच चित्रपटातले गीत आहे गोपी भैया यांचं.
सादर करतो. त्यानंतर मग उगवत्या पिढी आपली शलाका सावंत आले आहेत, त्यांची गाणी होती. नंतर आमचे म्हात्रे पण आहेत. तर मी निवेदक नाही आहे मी, कारण कसं आहे माझं काम थोडं फोटो काढणं, तांत्रिक गोष्टी सांभाळणं एवढं आहे. आणि निवेदन करायला ना खूप जबाबदारी वागायला लागतं. मी बऱ्याच वर्षापूर्वी भाऊ मराठे निवेदक होते, त्यांची अनेक कार्यक्रम ऐकले होते. एका कार्यक्रमात भाऊ मराठे म्हणाले होते, निवेदकावर एवढी जबाबदारी असते, जपून तोलून मापून बोलायला लागतं, कारण कोणाच्या भावना कधी दुखावती सांगता येत नाही. त्यांनी उदाहरण मला ते जे डोक्यामध्ये बसलं ते त्यांनी बोललेलं, ते म्हणाले आपल्याकडे असं म्हणतात की शिला मागून आणावा तो देशस्थानी, रांधावा तो कराड्यांनी आणि वाढावा तो कोकणस्थानी. कारण 200 माणसांच्या पंक्तीमध्ये एवढ्याच्या भांड्यातलं तूप वाढायचं आणि अर्ध भांड शिल्लक ठेवायचं ही किंवा या फक्त आणि फक्त कोकणस्थच करू लागले. त्याच्यामध्ये लक्षात ठेवण्याची गोष्ट काय केलं भाऊ मराठांनी, ही किमया फक्त कोकणच, म्हणजे मी मला म्हणतोय तुम्हाला म्हणत नाही, हे महत्वाचं होतं. ते मी घेतलं की अनेक वेळा की कोणाच्या भावना दुखवतात, म्हणून माझं लक्ष होतं. पण बारकाईनी अनेक लोकांचं लक्ष नाही, कोकणस्थच करू जाणे हे महत्वाचं होतं असं. आणि तुम्हाला सांगतो आमचा 100वा कार्यक्रम झाला होता 13 जूनला आईचा 100वा कार्यक्रम झाला. त्यावेळी आमचा अंदाज होता 180 लोक येतील म्हणून. 100वा कार्यक्रम झाला त्यावेळी 180 लोक येतील असा अंदाज होता आणि मी 180 लोकांसाठी नाश्त्याची व्यवस्था केली होती. प्रत्यक्षात 260 लोक आले. पण त्याच्या वाटप करणाऱ्या भगिनी होत्या, त्यांनी सांगितलं की तुमचं ते आम्ही लक्षात ठेवलं की अर्ध्या भांड्याचं तूप म्हणून आम्ही सगळ्यांना उपमा कमी देऊन सगळ्यांना तो मिळवला. पण आम्ही ते लक्षात आलं, म्हणजे व्यवहारामध्ये अनेक वेळ होतं असं होतं. आपण समारोपाच्या गाण्याकडे येऊया. खूप बरं वाटलं तुमच्याकडे येऊन. आज मला वाटतं मी 5व्यांदा इथे आलो. नेहमीच बरं वाटतं. चला सुरू करू.
किलोमीटर नॉनस्टॉप सायकल केलं. आणि सतीश हे 3रं वर्ष, माझं पहिलं वर्ष होतं, सतीशचं 3रं वर्ष आहे. 2 वर्ष त्याने कंप्लीट केली. त्यावेळेला थोडंसं त्याला हे झाले, थोडासा त्रास झाला, तरी त्याने 150 किलोमीटर नॉनस्टॉप केली. म्हणजे ते काय आहे ते पंढरीच्या वारी आमची कंप्लीट झाली. आणि पंढरीच्या वारीमध्ये 2 गोष्टी घडल्या, त्या मी आणि सतीश, आता सतीशला मी विनंती करतो त्यांनी ते तो प्रसंग आम्हाला सांगावा. नमस्कार. जय हरी. जय हरी. श्री हरी बोला. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद आणि शुभेच्छांनी आमची पंढरपूर वारी तिसरी यशस्वीरित्या पार पडली. तुमचे नेहमीच आम्हाला आशीर्वाद आहेत. तर तुम्हाला सांगायचं एवढंच आहे की माऊली कणाकणामध्ये सगळ्या ठिकाणी असते माऊली, तुम्हाला तर माहिती आहे. एक छोटासा प्रसंग सांगतो की आमच्याबरोबरचा एक कल्पेश नावाचा एक मुलगा होता की त्याचं आम्ही पंढरपूरला पोचलो, पण पंढरपूरपासून 13 किलोमीटर अंतर बाकी होतं त्याचं. पण त्या बाकी अंतरामध्ये त्याचे अचानक कार पंक्चर झाला आणि रात्रीचे वाजले होते 9:30. त्याला आमच्याकडे बॅकअप पण काही त्याच्याकडे नव्हतं त्याच्याकडे. म्हणजे असं आम्हाला प्रसंग की अंधार खीर आणि तो रस्ता छोटासा निर्जन स्थळी होता, मोठमोठ्या गाड्यांच्या वाहतूक चालू होती आणि अचानक त्याची गाडी आम्हाला फोन आला. पण अशा वेळेस आम्ही देखील आम्हाला जे आलं हे पडलं त्यानं करायचं काय की अंतर जरी का 13 किलोमीटर जरी का असलं तरी पण तिथे जायला सोय पटकन नव्हती आम्हाला. आणि रात्री 9:30 झाले तर संपूर्ण अंधार खीर होता. पण धन्यवाद. खूप छान सुरुवात झालेली आहे आजच्या कार्यक्रमासाठी.
मी ज्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलंय, आपण त्यांना सर्व ज्ञात आहात, सर्वजण त्यांना ओळखता. त्यांची ओळख करून देण्यासारखी त्यांना तर आपले पाहुणे म्हणणार नाही, कारण ते आपल्यामधलेच आहेत. ज्येष्ठ म्हणणार नाही, कारण ते 82 वर्षाचे आहेत. पण दिसतात किती सांगा तुम्ही? 28. अशोक वायकूळ सरांसाठी जोरदार टाळ्या वाजवायचा. स्नेह परिवाराचे सर्व काही त्यांनी आजपर्यंत हजारो लोकांना आनंदवनमध्ये नेलेलं आहे. माहिती तुम्हाला आनंदवन आणि ताडोबामध्ये प्रत्येक वेळेला जाईल त्यावेळेला वाघ तुम्हाला दिसणारच, याची खात्री आम्ही तुम्हाला देतो. कारण वाघ नाही दिसला तर तुमचे पैसे परत. मी माझ्यातर्फे सांगतो, गॅरंटेड खरंच. आणि एकदम जवळ मित्रांनो, हे अशोक वायकुळांविषयी तरुणांना लाजवेल असं व्यक्तिमत्व आपल्यामध्ये बसलेलं आहे. वय वर्ष 80, हरकत नाही. ज्यांनी आपल्या गोड आंबट वाणीने हसवले स्त्रियांच्या आधारावर आदरणीय सन्माननीय श्री अशोक वायकुळ स्वागत करूया. त्यांना ज्येष्ठ नागरिक संघातर्फे मी शिल्पाताईला सांगेन त्यांचं स्वागत करावं. ठीक आहे, ये शिल्पा. हरकत नाही शिल्पा, हळू झाली तरी चालेल. माहीत येतो जोरदार टाळ्या आणि फोटो काढायच्या आठवणी काय स्वागत फक्त तुला पुष्पांजली असतं. आणि अशोक वायकुळ सरांनी आम्हाला खातू मसाले तर प्रत्येकाला एक पॅकेट दिले मसाले, मालवणी मसाला. तर ते सुद्धा आम्ही आता वाटप करणार आहे. ते सरांसाठी जोरदार काय त्यांनी खातू सर त्यांचे खास मित्र आहेत, त्यांनी आपल्याला दिले. आणि ते खातू मसाल्याचं एक सॅम्पल आहे आणि पिशवी आहे, ही तुम्हाला प्रत्येकाला दिली जाईल. ती आठवणी ठेवा, कधी घेताना मालवणी मसाला, खातू मसाला घ्या. खातू मसाल्याची ॲडव्हर्टाईज आहे, लक्षात घ्या. ओके, धन्यवाद. आपण परत कार्यक्रमामध्ये बोललो. खातू मसाला कोकणात सर्वत्र आहे. हो, अरे वा वा, छान छान छान. खातू मसाला एकदा खाऊन तर बघा. पण आम्ही मटण खात नाही, मग मसाला वापरायचा पुढे भाजीमध्ये. मी यापूर्वी जेव्हा कार्यक्रम केले ती संध्याकाळ होती आणि आज सकाळी पहिल्यांदाच कार्यक्रम होतोय. त्यामुळे मला पण साशंक होतो की किती मंडळी येतील, पण नेहमीप्रमाणेच पूर्ण सकाळी खोट्या भागी आहेत म्हणून. आणि कसं असतं, एखाद्या कमी उपस्थिती असेल ना तरी काही काळजी करण्यासारखं कारण नसतं, कारण त्याचा उपयोग वेगळ्या प्रकारे करून घ्यायचं कौशल्य पु ल देशपांडे यांच्याकडे होतं. अरुण देशपांडे अरुण दाते गायक सगळ्यांना माहिती आहे. त्यांचा ज्यावेळी मुंबईत पहिल्यांदा कार्यक्रम झाला त्यावेळी मुंबईत अरुण दातेंना त्यांचं नावही कोणाला माहिती नव्हतं. त्यावेळी पहिल्या कार्यक्रमाला अतिशय तुरळक उपस्थिती होती. पण अरुण दातेंनी सांगितलं आहे की मी भाग्यवान असा की मुंबईतल्या माझ्या पहिल्या कार्यक्रमाला साक्षात पु ल देशपांडे हजर होते. आणि अरुण दातेंना आश्चर्य वाटतं की मी नौका आहे, माझं नाव कोणाला माहिती नाही, उपस्थिती एवढी तुरळक आहे, तरी सुद्धा एवढी मंडळी पु ल कसे काय आले. त्यावेळी अरुण दातेंनी पुलांना नमस्कार केला, म्हणाला तुमचे आशीर्वाद असू देत मला. पण म्हणाले मला थोडी उत्सुकता आहे जाणून घ्यायची की एवढी कमी गर्दी तुरळक उपस्थिती आहे, मग तुम्ही कसे काय कार्यक्रमाला आलात. त्यावेळी फुलं म्हणाले दाते गेला महिनाभर माझी तब्येत बरी नाहीये, डॉक्टरांनी बाहेर जायला मनाई केली आहे. काल मी फॉलोअपसाठी गेलो होतो आणि विचारलं डॉक्टरांना की किती दिवस घरी बसून जायचं. त्यावेळी डॉक्टर म्हणाले उद्यापासून बाहेर पडायला हरकत नाही, फक्त एक पथ्य पाळा, जिथे कमी गर्दी असेल त्या ठिकाणी जात चला. म्हणजे कमी गर्दीचा विनोदासाठी कसं उपयोग करून घेतात म्हणून फुलं आहेत आणि ठाकूर आहे. आपण पुढच्या काळात बोलूया. आशाताईंचं वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम त्यांना आदरांजली म्हणून आपण करतो आहोत.
अशा ताईंनी 12,500 पेक्षा जास्त गाणी म्हटली आणि सगळ्यांसाठी म्हटली. जसं सुलोचनाबाईंसाठी मोलकरीणमधलं देवदरीमधलं कधी भेटायला म्हणजे एक सात्विक मूर्तिवंत पवित्र मूर्ती उभी राहते. तसंच हेलनसाठी त्यांनी गाणं म्हटलं, इस दुनिया में जिना हो तो सुन लो मेरी बात. अशा विविधांगी सगळी त्यांनी गाणी म्हटलं. अशा आशाताई, तर तुमचं गाणं आपण सोबती त्यांच्याकडून ऐकूया. जीव लगा कधी नाही येशील तू, असे आपण गाणं.
गायिका आशाताई यांच्यासाठी त्याच्या मला पूर्णच जाणीव आहे. आशाताई आणि सुधीर फडके यांनी एकत्रित गायली खूप गाणी आहेत. आणि आशाताईने एकच सांगितलं होतं मला, सुधीरजी फडकेंचं वैशिष्ट्य जाणवतं असं की त्यांचे जे उच्चार आहेत ते अतिशय स्पष्ट आणि आपल्याला वेगळे वाटतात. जसं ते आपण म्हणतो साक्ष, ते साक्ष म्हणतात, चंद्र आहे साक्षीला. तसं आपण नेहमी राजा म्हणतो, सुधीर ते नेहमी राजा म्हणत असतात आणि ते खरं आहे, राजा हाच खरा शब्द आहे. आपण सवयीने राजा म्हणतो तसे म्हणतात. त्यांचं एक उच्चार ऐकणं हे सुद्धा म्हणे आनंद असतो, साक्षात म्हणत असत. तर एक गाणं साक्षीला तो कसा क्षम म्हणत असत, ते गाणं पण ऐकूया. चंद्र आहे साक्षीला, साक्षीला. आशाताई या गायिका म्हणून महान होत्याच, पण दुसऱ्या कलाकारांना पुढे आणणं, त्यांना प्रकाशात आणणं हे देखील त्यांच्याकडे दानत त्यांची होती. सुदेश भोसले यांची मिमिक्री आशाताईंनी कुठल्या तरी एका कार्यक्रमात ऐकली होती. त्यामध्ये सुदेश भोसलेंनी सचिन देव बर्मन यांच्या आवाजात एक गाणं म्हटलं होतं. ते त्यांना एवढं आवडलं, त्यांनी सुदेश भोसलेंना बोलावून घेतलं आणि सांगितलं की मला याची ऑडिओ कॅसेट बनवून दे. सचिन देव बर्मनच्या आवाजातलं गाणं सुनो मेरे बंधू ते गाणं होतं. ते ऑडिओ कॅसेट करून घेतली आणि एक दिवशी आशाताई ती ऑडिओ कॅसेट घेऊन राहुलदेव बर्मनकडे गेल्या
आणि त्यावेळी रावदेव बरोबर आंघोळीला गेले होते. अशा त्यांनी बाथरूमच्या बाहेर ते गाणं लावून ठेवलं. अंघोळ आटोपल्यावरती आरडी बरोबर बाहेर आले, म्हणे घेतो मेरे बाप की आवाज आहे. त्याने कल्पना नव्हती की वडिलांचा आवाज कुठून येतोय. आणि मग त्यांनी सांगितलं उसको बोलाव, आणि मग सुदेश भोसलेला बोलावून घेतलं. आणि मग आरडी बरोबर बरोबर अनेक कार्यक्रमामध्ये सुदेश भोसलेची गाणी म्हटली. त्यामुळे कलाकाराला पुढे आणायचं जे ते देखील त्यांच्यामध्ये एक हे होतं. असो, तर आपण पुढच्या कार्यक्रमामध्ये आहेत चांदणे शिट्टी. ही सगळी गाणी ज्येष्ठ नागरिकांना आवडणारी असतात. आमच्या कार्यक्रमाचा आजचा 106वा प्रयोग आहे गीता कृतीचा, आणि 100वा प्रयोग आता बोरीमध्ये झाला होता. अनेकांनी सांगितलं की 100वा प्रयोग आमच्याकडे करा, पण आम्ही ज्येष्ठ नागरिक संघ बोरीचे सभासद, त्यामुळे अर्थातच तो कार्यक्रम 100वा तिथे रोगाने आलं होतं. पण या सगळ्या कार्यक्रमामध्ये आम्ही ज्येष्ठांना आवडणारी गाणी म्हणतो. त्यामुळे या कार्यक्रमाचं यश ते आहे की आता म्हणजे त्याच्यावर गाणी म्हणत नाही होतं. त्याचं ते रस्ते में जा रहा था घ्यायला काय मला टिडीक येते आपल्या ज्येष्ठ नागरिकांची असली गाणी म्हणून कसं झालेलं होतं. आम्ही तेवढी काळजी घेतो. तर आपण पुढचं सगळ्यांना आवडणारं गाणे चांदणी शिल्पी तदाशी. ह्या गीताचं वैशिष्ट्य असं आहे की हे पंडित उदयनाथ योगेश्वर यांनी आशाताईंचं पहिलंच गीत त्यांनी स्वरबद्ध केलं. आणि राजा बडे यांचे गीत काय माहिती नाही हे घ्यायला नाही फुल नाही सॉरी. सर्वांना चहा प्यायचंय.
मेघमाला ताईंसाठी म्हणावं असं वाटतं, कारण ते तालावरी बोलावरी त्यांचा जो नृत्य मी जे पाहिलं कोहिलीला, मी त्या दिवशी नव्हते हजर, पण नंतर मी बघितलं व्हिडिओवरती, तर खूपच सुंदर. असो. अशा टाईपचं आणखी वैशिष्ट्य म्हणजे ज्यावेळी त्या जाहीर कार्यक्रम करायच्या, आवाज तो त्यांचा दैवी होताच, पण जाहीर कार्यक्रम करताना त्यांची जी वेशभूषा असते अतिशय छानपैकी साडी दागिने म्हणजे प्रेझेंटेबलची एक वेगळी चर्गी आहे. त्यामुळे त्या गाण्याला आणखी उठाव येत असते. एकदा शिरीष कडेकर म्हणाले होते की प्रत्येक गाण्याला त्याला अनुरूप वेशभूषा पाहिजे. जसं म्हणाले लावणी किती चांगली असेल, पण समजा एखाद्या गायिकेनी आवाज चांगला आहे, सुलोचना चव्हाणसारखा आहे, पण तिने जीन्स घालून जर लावणी म्हटली तर कसं वाटेल? लावणी ही नऊवारीमध्येच झाली पाहिजे, त्या दागिने झाले. तसं म्हणाले मोहम्मद रफी साहेबांनी एखादं गाणं, मी म्हणत नाही, शिरीष कडेकर म्हणाले होते, मोहम्मद रफी साहेबांनी एखादं गाणं पंचा नेसून म्हटलं तर कसं वाटेल? त्यामुळे त्याला अनुरूप काही आशाताईंनी ती काळजी नेहमी घेत असत. अतिशय छानपैकी नटून बघायला बरं वाटेल. हे लिटरी चान्स होतं ना सारेगामावर, ते बघा आपण बघत असू. एकदा तेच गायक घेऊन आमच्या बोरिवलीच्या ठाकरे थिएटरमध्ये कुठेतरी कार्यक्रम केला होता. तेच गायक, तीच गाणी, पण तसं सजावट अजिबात नव्हती. त्यावेळी बघायला ते चमत्कारिक वाटत होतं. गाणी ती सगळी चांगली होती. जसं अशोक गाण्यांचा मराठी बाणा का आकर्षक वाटतो, चांगलाच असतो, पण जी सजावट असते ना तर ते अंग आशाताई नक्की चांगलं सांभाळत असत. तर आपण पुढच्या गाण्याकडे बोलूया. पुढचं गीत आहे अवघाची संसार या चित्रपटामधलं जे वेळ मजला लागले. मला असं वाटतं की हे गाणं वायकूळ साहेबांना एकदम योग्य आहे, कारण त्यांना समाजसेवेचा खूप वेळ आहे अतिशय, त्यामुळे हे गाणं त्यांना त्याला कारण ही सगळी मंडळी आशीर्वाद आहे. मी पाहतो स्वप्नी तुला, मी पाहतो
अरे लावणी महाराष्ट्राची शान आहे. एकदा धनश्री लेले म्हणाल्या की त्या निवेदन करत होत्या एका कार्यक्रमामध्ये. आता निवेदन करायचं म्हटल्यावर ती गाण्यांची यादी दिलेली असते. तर आयत्या वेळी म्हणाले असं केलं की गाणं बदललं आणि भक्तिगीताच्या ऐवजी लावणी घेतली तिथे. तर त्या म्हणाल्या आयत्या वेळी काय करणार, पण म्हणाले देवाला काळजी. आयत्या वेळी मला सुचलं की निवेदन आयत्या वेळी करायचं म्हणजे. आणि शेवटच्या क्षणी चिठी आली की गाण्याबद्दल पुढचं गाणं भक्तिगीत नाही, लावणी आहे म्हणून. तर त्यावेळी धनुश्री लेले म्हणाल्या मराठी पावलं दोनच ठिकाणी हमखास वळतात, एक पंढरीची वारी आणि दुसरं तमाशाची भारी. असं म्हणून हे जे समय सूचकता आहे ना, ते अनेक लोकांकडून आपण शिकत असतो. तर एक लावणी घेऊया छानपैकी, सगळ्यांना माहिती असलेली. सांगते ऐका म्हणजे ओळखली असेल सगळ्यांनी, सांगायची गरज नाही. हो. आवाज येतो काय त्याचा?
मजमोलचं आम्ही आपण वन मोर प्रेम समजतं, पण आपल्याला वेळेमध्ये सगळे आठवायचे. परत घेऊन हे येतो. हे जे गाणं इतकं जुनं आहे आणि ह्या जुन्या गाण्याचा कलावंत आपल्या इथे आहे अच्छा आलं नाही तर मी सगळ्यांच्या वरती मी थोडंसं कार्यक्रमात थोडं चेंज करतो. त्या गाण्याच्या या त्या ठिकाणी लावणी लावली ना तर मी आमच्या मोठ्या बहिणी ज्येष्ठ आहेत आपल्यामध्ये तर त्यांना मी सगळ्यांच्या वतीने विनंती करतो की फक्त एक कडवं जरा तेवढं तुमचा कला तुम्ही राखावी अशी मी आपल्याला रेगमाला नाटक सगळे ओळखतात आता मी मला त्या काळात त्यांनी डान्स केलेला आहे. तिकडे तोंड करा इकडे मागे हो, या वयामध्ये तुम्हाला आम्ही एवढा त्रास देऊ. माझी इच्छा पूर्ण झाली की मी गाते आणि मेघमाला तरी डान्स करतो तरी खूप खूप बरं वाटतं. थँक्यू. धन्यवाद मेघमाला मॅडम. आम्ही फार म्हणजे खरंच तुमचा डान्स आम्ही तुमचं कौतुक जेवढं करावं तितकं थोडं आहे. त्या वयामध्ये आपल्यापेक्षाही जास्त वयाचे आहेत त्या तर ते इतकं सुंदर त्यांची जुनी कला त्यांनी सादर केली. त्यांना खूप खूप त्यांचं अभिनंदन आणि धन्यवाद. नमस्कार. आम्ही पंढरीवरून आलेलो आहोत. पंढरीचा जो बुक्का आहे आणि गुलाल आहे जो पंढरपूरचा विठोबा राहायला अर्पण करतात तो तुम्हाला सर्वांना लावण्यात येईल. कारण पंढरपूर आपण इथे आता अनुभवणार आहोत. आम्ही 2 पंढरी इकडे येणार आहोत. तुम्ही सर्वांनी विठ्ठल विठ्ठल गजर करायचं आहे बरोबर. विठ्ठलाच्या याच्यात नाराज सर तुम्ही बोलायचं विठ्ठल विठ्ठल विठ्ठलाचं आणि आम्हाला तो नाद पंढरपूरपर्यंत गेला पाहिजे हे लक्षात ठेवा. विठोबा रखमाईपर्यंत गेला पाहिजे. तुझे का काय पाहिजे सर्व पंढरीच्या वारकऱ्यांचं स्वागत आहे. परिसर स्पर्श आपण म्हणतो तसा परिसर स्पर्श मुमताज या अभिनेत्रीला त्याला दिलीप कुमारचा. कारण मुमताज या पूर्वी स्टंट चित्रपटामध्ये दारासिंगची नायिका वयाच्या भूमिका असत तिच्या आणि आपण म्हणत नाही सिनेमामध्ये म्हणत असत तिला का नायिका बनवत असत नाक तिथं थोडंसं चपटं होतं असं म्हणत होतं. पण नंतर रामो श्याममध्ये दिलीप कुमार बरोबर मुमताज सहनायिका झाल्या आणि तिचं नशीब पालटलं. राजेश खन्नाची सुपरस्टारची ती नायिका झाली. हा परिसर स्पर्श म्हणतात तसं. आणि आशाताईंनी दोन्ही ह्याच्या परिस्थितीत त्यांना आवाज दिला होता. ज्यावेळी दारासिंगची नायिका होत्या मुमताज त्यावेळी हम तेरे बिना जीना सकेंगे सनम हे गाणं आशाताईंनी म्हटलं होतं. आणि त्याच पुढे बालमते प्यार की थंडी आगवे जलते जलते म्हणजे जशी भूमिका तसं गाणं आशाताईंनी म्हटलं. मुमताज
मंगळाश्री आशाताईंची म्हणजे दोन परिस्थितीमध्ये म्हटलं ते खरंच कौशल्य होतं. तसं तृप्तीताईचं आहे की त्या उठे श्री रामा गाण्याच्या तन्मयतेने म्हणतात, त्याच तन्मयतेने लावणी पण म्हणतात किंवा एखादं खटकेबाज गाणं पान खाय सया हमारो, कारण गायिका म्हटल्यावर ते मला आवडत नाही ते मला आवडत नाही म्हणून चालत नाही, तर त्या गाण्याचं म्हणतील पान खाय सया हमारो. ज्यावेळी लता दिदी गेल्या त्यावेळी मी कार्यक्रम केला होता त्यांच्या गाण्यांचा. त्या कार्यक्रमाचं नाव होतं अभिना जावो छोडकर. त्याच्या मनात आलं की त्यावेळी लता दिदी गेल्या, आपल्या सगळ्यांना वाटलं होतं अभिना जावो छोडकर, तसंच आशाताईंना पण नक्कीच वाटलं असेल अभिना जावो छोडकर की दिल अभी भरा नाही. आता दुसरा कार्यक्रम आशाताईंच्या गाण्याचा आहे, त्याचं नाव आहे दिल अभी भरा नाही. आज हा वेगळ्या गाण्यांचा घेतला आहे, सगळ्या गाण्यांचा. त्याला नाव दिले अशा तरी सदाबहार. हे नाव आमच्या दरेकर साहेबांनी सुचवलं. गाणी तीच आहेत पण एक वेगळं नाव तुमच्यासाठी दिलं. असो तर तुमच्या गाण्याकडे जाऊया. आता म्हटलं अभिना जावो छोडकर, तर त्याच गाण्यानी टायटल सॉन्ग म्हणावं तसं. हां वारकरी येतात ना. हां या 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 बरं आठवण केली. जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय
जय विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल की जय. आम्ही सांगणार आहे तुम्हाला मी आणि सतीश आमच्या समक्ष जे घडले ते